स्वामी काज गुरुभक्ती, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोल मुखे, सत्य बोल मुखे, दुखवी अनेकांचे दुखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. विठ्ठल विठ्ठल प्रवेश ममवाच मिमां प्रसुतां संजीवयत्ति किल शक्ति दर्शदाम्नाम् अन्यहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अतुलित बलधामं हेमशिलावदेहम् दृढजीवन कुशानं ज्ञानिनं अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमः. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमः पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम.
वाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थमो प्लांबोज तेजस प्रदेश विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदे ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता अभिनव वागुलाक्षणी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय यैव 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 हा यैव यैव स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग ज्ञानवंत दयावंत
निष्ठावंतकीच्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे असणारे देवमान्य संत, जगत मान्य संत, संत मान्य संत, संत सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग निर्माते पंचम वेद तुकोपनिषद कैवल्य तेजोनिधी वैराग्य द्वारा रसिकत्व प्राप्त भगवान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर काही विवेचन करण्यात पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा किम निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण आज आणि आता या भव्य दिव्य धर्म मंडपामध्ये विराजित आहात. सर्वांना ज्ञातव्य आहे, सर्वांना माहित आहे, तरी सुद्धा एका वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने थोरा मोठ्याच्या पदस्पर्शाने पुणेत पावीत बसलेली असलेली श्री क्षेत्र आपली ही वस्सा नावाची नगरी, बरोबर, शहापूरवाडी वस्सा, हा, या नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच आपल्या गावचं वैभव आणि आपल्या गावाचं दैवत म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे आपलं महादेवाचं मंदिर आणि महाशिवरात्री निमित्त चालत असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या निमित्ताने तुम्ही सर्व आज या धर्म मंडपामध्ये विराजित आहात. आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात आणि ते जीवन जगत असताना एकमेकाच्या सुखदुःखामध्ये येणारी नैतिकता आणि त्या नैतिकतेचं पायकत्व म्हणून स्थानाची, देशाची, वृत्तीची, अंतकरणाची या 4 पवित्रतेच्या माध्यमातून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, खर तर देवाचे देव म्हणजे महादेव आणि महाशिवरात्री निमित्त आपल्या गावचं हे कार्यक्रमाचं पहिलंच वर्ष. खरं तर इतका आनंद वाटला. तुमच्या गावामध्ये जेव्हा आम्ही आलोत का, तेव्हा तुमच्या गावातलं ते ग्रामदैवत म्हणजे हनुमंतरायचं मंदिर बघितलं, त्यावेळेस एवढा आनंद वाटला महाराज. म्हणजे गावाची अंगणाची शिळा कशावर असते, आपलं घराची शिळा अंगणावर. महिला मंडळ जेवण केले ना तुम्ही, केले ना? जेवण नसले गेले एकदा चहा सांगतो, पण असं मोकळं राहा. ऐका, घराची शिळा कशावर असते, अंगणावर, तशी गावाची शिळा ही मंदिरावर असते. महाराज जेव्हा आलो, जेव्हा मंदिर बघितलं गावाचं, इतका आनंद वाटला. आणि इथं आलो तर इतकं प्रसन्न वाटलं बघा. इथं येऊन आम्ही 1 तास बसलो, इतका आनंद वाटला. साक्षात देवाची भूमी म्हणजे महादेवाची भूमी आहे महाराज. आणि इतका आनंद वाटला दुसऱ्या गोष्टीचा, तो म्हणजे आपल्या गावातील तरुण मंडळी. त्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवा. काय ना, पाकिटातले पैसे तुम्हाला देईन 500 रुपये सगळ्यात मिळून ते घ्यायचे आणि सगळ्यांना चहा करून प्यायचा. ऐका, खरंच तरुण मंडळी बरं का महाराज. मला आनंद, ते आमचे पांडुरंग महाराजांनी सांगितलं, मला सांगितलं की तरुण मंडळी नियोजन केले पहिल्याच वर्षी आणि इतका आनंद महाराज. खरंच खूप छान वाटलं बरं का. आणि ज्यांच्याकडून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली, असे आमचे मोठे चुलते खूप छान भजन करतात. मला सांगितलं, मी आळंदीला होतो, मला सांगितलं महाराज कीर्तन करावं लागतं. आता आपलं काय महाराज, सेवेके सांगितले करावे ते काम, त्या न्यायाप्रमाणे म्हणलं करतो. आता बीडला पेपर सुरू आहेत 12वीचे. ते काल परवा दिवशी पेपर द्याला आणि तिथून आलो. परवा दिवशी रात्री बीडला कीर्तन होतं, तिथून आलो आणि तुम्हा सर्व आई वडिलांचं दर्शन झालं. गावातील आमचे पांडुरंग महाराज देशमुख यांनी सुद्धा फोन केलता आणि आमची दाजी सुद्धा, काय नाव दाजीचं, हा, मुंजाजी आवाड, त्यांनी सुद्धा फोन केला मला. आणि त्याने तुम्हा सर्व आई वडिलांचं दर्शन झालं. कीर्तनाला उपस्थित एकूण गायनाचार्य आमचे हबप श्री गावातलीच मंडळी. पण एक सांगू का तुमच्यासाठी, एकच लेकरू म्हणून, तुम्ही संत माझी आकडा दिठीचा उगवाल बहुडा, तुम्हा मानेने एवढा होईन मी. बस एवढी ज्ञानोबराची ओवी तुमच्यासाठी बरं का. अहो महाराज, एक ज्ञानोबराची ओवी परत मला आठवली तर सांगतो मी तुम्हाला नंतर.
खूप सुंदर गायनाचारी मंडळी आहे महाराज. तुमच्या गावाचं भाग्य आहे महाराज, अशी मंडळी तुमच्या गावात आहे. इकडून आमचे सर्व आमचे मोहन महाराज. आता मोहन महाराज म्हणजे काय महाराज, आता आमच्यापेक्षा मोठे कीर्तनकार आहेत ते. त्यांच्या समोर बोलणं म्हणजे आमच्या सोबतचे आमचे गुरुबंधू मोहन महाराज आणि आमचे संस्थेचे विद्यार्थी, आमचे गुरुबंधू, मोठे गुरुबंधू श्री बाबा गोविंद महाराज सोळंके महाराज. 4 वर्ष झालं ते देऊळ आहेत बरं का, तुकोबाराच्या नगरीमध्ये. म्हणजे तुमच्या मला वाटलं, मला त्यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये 4-5 महाराज आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे महाराज. ही गावाची तुमच्या श्रीमंती आहे, खरंच श्रीमंती आहे महाराज. सगळी गावातील मंडळी आहे. कोण आमचे सिस्टीमवाले दादा आहेत, कोण आमचे पखवादाचारी महाराज वैभव महाराज. मी आलं की पखवाद वाजवला आणि वाजणं बघितलं, इतका आनंद झाला की बस. असा म्हणजे असं वाजवायला त्याला ज्ञानोबाची कृपा लागते बरं का. मग टाळ्या वाजवा तुम्ही, असं वाजवायला ज्ञानोबाची कृपा लागते. आता मला काय म्हणायचंय, आमच्या समोर बाबा सुद्धा बसले. बाबाचं नाव काय? द्वारकादास. वा. महाराज समोर बसलेले आहेत. तिकून चौपदार बाबा आहेत, तिकून चौपदार बाबा आहेत आणि सर्व गावातील मंडळी. सर्वांचं नाव घेणं आता काय शक्य नाही बरं का. आता सगळ्याला पाठच झालं, शक्य नाही. ऐका. आणि आता एकूण भजनी मंडळी 1 नंबर आहे, वाजणारी 1 नंबर आहेत, सगळेच 1 नंबर आहे. मी 2 नंबर आहे का? अहो मी 1 नंबर आहे ना विठ्ठल. कोणाचं नाव राहिलं घ्यायचं, राहिलं का सांगा. एक राहिलं सुधाकर जोशी महाराज वेदांताचार्य ब्राह्मण. कुठे ते अभिषेक करतात, रुद्राभिषेक महादेवाचा. बरं बरं. रंग सुधाकर महाराज मंदिराला रंग देतात. वा क्या बात. सुधाकर महाराज जोशी, ती सेवा करायला पण त्यांचं भाग्य आहे महाराज. अगोदर जन्मीचं त्यांचं पुण्य फळले बहुत सत्यान्यायाप्रमाणे ते सुद्धा सेवा करतात. ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित. मला वाटतं 2-3 जणांची नाव राहिलेच आता आठवले मला. ही पण आपली इनिकरी बाबा आहे तो. बाबा कुठे लिहित, हा प्रश्न विचारू का? राग येणार नाही ना? लग्न झालं का? लग्न झालं का? झालं का म्हणायचं करायचंय? तुम्हाला ऐकू गेलं का? करायचंय का? झाले का? नाही झाले. किती वर्ष झाले बाबा? राग येणार नाही ना? राग येणार नाही. किती वर्ष झाले बाबा? 82 लग्न म्हणलं 5-50 वर्ष झाले असते. तर बाबा 5-50 वर्ष झाले. अजून एक प्रश्न विचारू का? तुमच्या लग्नामध्ये तुमच्या वरातीला जो घोडा होता ना? नव्हता का? बैल होता. बैल असते मग त्या काळात बैल होती, बैलगाडी. बैल पांढरे होते बाबा का ढवळे होते? कसे होते बाबा सांगा ना तुमच्या लेकरासारखं. हेच मला पाहिजे होतं. ढवळे होते का? बरं बाबा मला सांगा, 82 वर्ष झाले तुम्ही मला सांगितलं की माझ्या लग्नात ढवळे बैल होते. कालच्या महाराजांना आपण कोणता घेतला? बाबा तुमचं लेकरू आहे बरं काय, सांभाळून घ्या. आता बस राग तुम्हाला. महाराज बाबा आहेत, इकडून आमची सिस्टीम आली. काय गोड सिस्टीम आहे महाराज. आलं की रामकृष्ण हरी म्हणलं की आनंद वाटला बरं का. एकदम सुंदर सिस्टीम आहे. इकडून आमची चौपदार 2-2 चौपदार आहेत महाराज. म्हणजे मला ताणच नाही. तुम्ही कीर्तन झालं की माझ्या संग चला. खरंच लय सुंदर तरुण तडफदार आहेत महाराज. याला पुण्य लागते गावाचं. विठ्ठल. सर्व ज्ञात अज्ञात मंडळी आहे, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. सर्वांच्या चरण कमलावरती नतमस्तक होऊन एका पामराच्या कीर्तनाला सुरुवात करतो. आमच्या सोबत आले आमचे पांडुरंग दाजी सुद्धा आहेत बरं का. हा सर्व मंडळी आहे आमची. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि आपलं लेकरू आपल्या समोर बोलणार आहे, या न्यायाने तुम्ही कीर्तन श्रवण करावं. विठ्ठल. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. आणि आजच्या अभंगामध्ये श्री तुकोबाराय 4 मुद्दे सांगतात. पहिल्या चरणामध्ये श्रीमंत श्री तुकोबाराय 4 मुद्दे सांगतात. पहिला मुद्दा कोणचा हो? स्वामी काज. अभंगातला पहिला मुद्दा काय सांगितलाय? वट्यावरचे स्वामी काज. आता स्वामी म्हणजे काय?
स्वामी म्हणजे काय तर मालक, आणि काज म्हणजे काम. तर प्रत्येक गाड्याने आपल्या मालकाचं काम एक निष्ठेने करणे म्हणजे स्वामी काज. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला मुद्दा. बरं, अभंगातल्या पहिल्या चरणातला दुसरा मुद्दा काय हो? दुसरा मुद्दा आहे गुरुभक्ती. अभंगात मध्ये पहिल्या चरणात 4 मुद्दे लक्षपूर्वक आहे. किती? 4. कोणचे? स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. आणि या 4च मुद्द्यावरती आपल्याला कीर्तन करायचं आहे. विठ्ठल. पहिला मुद्दा सांगितला मी तुम्हाला स्वामी काज. प्रत्येक गाड्याने आपल्या मालकाचं काम निष्ठेने करणे म्हणजे स्वामी काज. अभंगातल्या पहिल्या चरणातला दुसरा मुद्दा तुकोबारा सांगतात गुरुभक्ती. आता गुरुभक्ती म्हणजे काय महाराज? गुरुभक्ती म्हणजे काय तर प्रत्येक शिष्य त्याच्यामध्ये शिष्य ऍड करायचा आणि मालकामध्ये गडी ऍड करायचा. आता प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुची सेवा एक निष्ठेने म्हणजे करणे म्हणजे काय गुरुभक्ती. अभंगातल्या पहिल्या चरणातला तिसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे पितृवचन. आता पितृवचन म्हणजे काय महाराज तर त्याच्यामध्ये मुलाला घ्यायचं. प्रत्येक मुलाने आपल्या पित्याचं आपल्या बापाचं वचन पाळणे म्हणजे पितृवचन. हे झाले अभंगातल्या पहिल्या चरणातले 3 मुद्दे. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन आणि शेवटचा मुद्दा तुकोबारा सांगतात सेवापती. आता सेवापती म्हणजे काय तर प्रत्येक पत्नीने आपल्या पतीची सेवा एक निष्ठेने करणे, आपल्या पतीचं काम करणे, त्याला काय म्हणायचं पतिव्रता. आणि काय स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन त्याला काय म्हणायचं सेवापती म्हणायचं. हे झाले अभंगातल्या पहिल्या चरणातले 4 मुद्दे. आणि या 4 मुद्द्यावरतीच फक्त आपल्याला कीर्तन करायचं आहे पहिल्या चरणावरती. ऐका आता स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. बरं महाराज हे केलं पण हे केल्यावर काय होईल तर तुकोबारा म्हणतात अरे गड्या हीच तुमची खरी देवाची महापूजा होईल. काय होईल? महादेवाची पूजा करायची आहे का? नाही नाही, हीच विष्णूची महापूजा आहे. कोणची? स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. हीच विष्णूची महापूजा होईल. आणि याशिवाय तुम्हाला जगात दुसरा कोणताच अनुभव बघायला भेटणार नाही. अनुभव नाही तुझ्या. तुकोबारा आहे हे सगळे आम्ही काम केले, स्वामी काज केले, गुरुभक्ती केली, पितृवचन केलं, सेवापती केली, पण आम्हाला याच्यातून काही साध्य झालं नाही. मग तुम्ही काय करा? तुकोबारा म्हणले अरे तुम्ही एकच काम करा, मुखाने काय करा सत्य बोला. मुखाने कसं बोला? सत्य बोला आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभाग घ्या. दुसरा एखादा जर दुःखी असेल तर त्याच्या दुःखामध्ये तुम्ही सहभाग घ्या म्हणजे तुमची काय होईल हीच विष्णूची महापूजा होईल. तुकोबारा आहे आम्ही जर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभाग झालं मुखाने जर सत्य बोललो आम्ही, पण अजून काय करावं लागल? तुकोबारा म्हणतात अरे तुम्ही सगळं कराल पण काही करताना तुम्हाला एक करावं लागल. तुम्हाला एक निष्ठेने करावं लागल, एक निश्चय देऊन करावं लागल, बळ देऊन करावं लागल. देव त्याचं फळ नक्की देईल. विष्णू निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. देव त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सोपा भावार्थ. विठ्ठल. अभंग कळाला का तुम्हाला? कळालं ना? ऐका अभंग सांगतो मी. पहिल्या चरणात कीर्तन करायचं आपलं 4 मुद्दे. आपलं कीर्तन असं असतं महाराज मोकळं असतं एकदम. तुम्हाला कीर्तन कळणार म्हणजे कळलं. जर कीर्तन कळलं तरच पैसे द्या, तरच असं नाही. पण आपलं कीर्तन 100% तुम्हाला कळणार. ऐका बरं का. पहिल्या चरणात किती मुद्दे? पहिल्या चरणात किती मुद्दे महाराज? 4 मुद्दे. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. पहिला मुद्दा आपला बघायचा आहे तो म्हणजे स्वामी काज. स्वामी काज म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाने आपल्या मालकाचं काम निष्ठेने करणे म्हणजे स्वामी काज. बरं आता प्रत्येकाने आपल्या मालकाचं काम एक निष्ठेने केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे महाराज? केलं पाहिजे. पण आजकालची गडी करतात का? करतात का? अहो गडायचं सोडा, आपणच आपल्या मालकाचं काम निष्ठेने करीत नाही. आता मला खरं सांगा महिला मंडळ वाट्यावरचे मला खरं सांगा आपला मालक कोण आहे? कोण आहे मालक आपला? अहो पांडुरंग आहे ना, साक्षात आपले महादेव आहेत ना आपला मालक. बरोबर आहे ना? मग आपल्या मालकाचं काम आपण एक निष्ठेने करतो का महाराज? करतो का मला सांगा बरं तुम्ही? करतो का? नाही करत महाराज. इकडे कीर्तन असले की आपण तिकडे जातो. तरी सर्व मंडळी आहे बरं का कीर्तनात. ऐका आपल्या मालकाचं काम आपण निष्ठेने करतो पण आपण केलं पाहिजे. आपण ते सर्वजण कोण आहोत? कोण आहोत? गडी आहोत महाराज. कसे गडी आहोत महाराज? कारण ज्या वेळेस आपला जन्म होणार होता ना त्यावेळेस त्या देवा नाही ना हा देह फक्त त्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण, त्याचं मनन हे सर्व गोष्टी करण्याकरता हा देह दिलाय.
देह भजना कोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने कशा करता देह दिलाय? त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, या सर्व गोष्टी करण्याकरता त्या पांडुरंगाने आपल्याला देह दिला. पण आपण ते करतो का महाराज? बरं त्यानं देह दिलाय म्हणजे त्याची इथं आपण आता काय करायला आलो? कामाला आलोत. महिला मंडळ कामाला आलोत म्हणजे 11 वाजता नेरी करायची, उगाच कस तरी काम केलं म्हणून करायचं तसं नाही. इथं एक निष्ठेने सेवा करायची, तेव्हाच ती विष्णूची महापूजा होणार. ऐका बरं काय मी सांगतोय काय की आपण त्याचे गडी आहोत. म्हणजे आपलं काम काय आहे? त्याचं एक निष्ठेने नामस्मरण चिंतन करणे. पण आपण ते करत नाही. अहो खरं महाराज आजकालची घडी लय खतरनाक. अहो आजकालची घडी मी एका याच्यामध्ये बघितलं. आजकालची घडी महाराज काही घडी सांग कामे आणि काही घडी आगाव कामे. आता म्हणसा महाराज हे सांग कामे आगाव कामे नवीनच काय? ऐका सांगतो तुम्हाला. सांग कामे म्हणजे काय कसे माहितीये का महाराज? सांगितलं तेवढंच काम करणार. आणि आगाव कामे म्हणजे कसं माहितीये का? सांगितलं ते तर करणारच पण दुसरं काहीतरी करून ठेवणार, त्याला म्हणायचं आगाव कामे. सांग कामे कसे सांगतो तुम्हाला महिला मंडळ. ऐका बरं का एका दिवशी एका सासून सुनाला सांगितलं, अगं सुनबाई सासूना ऐका. एका सासून सुनाला सांगितलं, अगं सुनबाई अगं मी जरा ते चुलीवर एक पातेल्यामध्ये म्हणतील तुमच्याकडे हा पातेल्यात बघू ना आमच्याकडे बघू ना म्हणते. महाराज लय अवघड आहे खरं, भाषा लय अवघड आहे. अहो एका दिवशी मी आमच्या आता बीडला कीर्तन होतं परवा दिवशी पेपर झाल्यावर आणि तिथे गेलो. माझ्या आमचे मोहन महाराज होते आणि गेलो तर आम्ही तिथे तेवढ्यामध्ये ते जेवायला बसलो. त्या काकू म्हणल्या, महाराज तुम्हाला चटका देऊ का? चटका नवीनच काय आता हे चटका म्हणले. मग मी म्हणलं आता चटका म्हणले आता माहित तर करून घ्यावं लागेल. तिकडे भागात फिरायचं म्हणलं माहित पाहिजे का नाही? मी म्हणलं मग माहित करून घ्यावं लागेल. मी लय हुशार. मी म्हणलं मोहन महाराज तुम्हाला चटका आवडतं का? ते म्हणले तू ग बस चटका बिटका म्हणू नको, मला आधीच भेव वाटायली. मी म्हणलं अरे काहीच होत नाही. मी त्या काकूला काय म्हणलं, मी म्हणलं मला आवडत नाही चटका. आता मला माहित करून घ्यायचं होतं ना चटका काय म्हणलं. मी म्हणलं मला चटका आवडत नाही. आमच्या मोहन महाराजांना म्हणलं लय चटका आवडत त्यांना दे. मग तसं म्हणले काकू आले बा चटका घेऊन आणि ठेचा काय ठेचा पुरुष मंडळ ठेचा आण. मग आणला आणि वाढला मोहन महाराजांना. मी म्हणलं याला म्हणतात का चटका? आता काय करावं म्हणलं बाबा. मग मी आम्ही घेतला जरसा. इतका अवघड आहे भाषा. काही भाषेमध्ये काही भागामध्ये ते जमत नाही मला, त्याच्यामुळे विचारत तुम्हाला बघून याला काय आपलं काय पातिल्याला काय म्हणतो. ऐका पातिल्याला आता काय सांगलो मी सासूनच सांगलो. एका दिवशी एका सासून सुनाला सांगितलं, अगं सुनबाई मी चुलीवर त्या पातिल्यामध्ये दूध ठेवले. मुद्दा आपला हेच काय ठेवले? दूध ठेवलंय आणि काय होईल मांजर येईल दूध पिऊन जाईल. मांजर येऊन लक्ष राहू दे मी बाहेर चालले. पहिला मंडळ बाहेर चालले आणि मग तेवढ्यामध्ये सासू गेली बाहेर आणि मांजर नाही आली. मांजरीच्या जागा कुत्री आली. आणि सुनाला काय सांगितलं होतं? सांग का मी सांगायलो सांगितलं तेवढंच करणार आहे. मांजर आली का? नाही कुत्री आली महाराज. कुत्री आली दूध पिऊन गेली आणि ती कुत्री निघली आणि आपलं हे सासू आली. आणि मग बघते पातलं दूधच नाही. आणि तुला सांगितलं होतं ना का मांजरी लक्ष राहू दे म्हणून? आता बाई तुम्ही मला काय सांगितलं? मांजरीचं सांगितलं. कुत्रीचं सांगितलं का? नाही. कुत्री आली दूध पिऊन गेली. फक्त तुम्ही मला काय सांगितलं होतं? याला म्हणायचं सांग का मी मला. असे असल्या देवाची पूजा होईल का? नाही होणार. त्याला निष्ठावान पाहिजे. त्याला कसं पाहिजे? देवावर श्रद्धा पाहिजे, देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण, हे सर्व गोष्टी केल्या. आणि आपल्या मालकाचं काम आपण निष्ठेने जर केलं तर ती विष्णू महापूजा असेल. आपल्या सासूचं काम आपण निष्ठेने केलं, ती सासू म्हणजे आपली आई आहे या न्यायाने जर आपण वागलो तर हीच देवाची महापूजा असेल. विठ्ठल कळाले का नाही? सांगितलं तेवढंच करा. आगाव कामे सांगतो ऐका. आगाव कामे म्हणजे महाराज कसे माहितीये का? सांगितलं ते बी करणार आणि काहीतरी आगाव करून होणार. पुरुष मंडळ काहीतरी हे मला लाईट तुम्ही दिसन त्याच्यामुळे असं करा. ऐका आगाव कामे म्हणजे आता आपल्यातलं सांगतो. हे महिला झाले आता आपल्यातलं सांगतो ऐका. म्हणजे सांगितलं ते बी करणार. आता आपण काय काम सांगितलं ते बी करणार आणि दुसरं काहीतरी करून ठेवणार. त्याला म्हणायचं आगाव काम.
अशीच एक 60-70 वयाचे बाबा होते. 70 वय होतं बाबाचं. आणि मग एका दिवशी बाबाच्या मोबाईलवर मेसेज आला. बाबाने बघितलं तर मेसेज बँकेचा. आता ते म्हाताऱ्या माणसाला हे सुरू झालं ना, पगार असते वाटतं. बाबाला आला मेसेज बँकेचा. बाबा लगेच बँकेत गेले. बँकेत आता बँकेमध्ये सगळे तिथले मॅनेजर हे ते सगळे लक्षपूर्वक काय खबर काय, सगळे मॅनेजर हे ते इंग्लिश बोलू लागले. बाबाने ती इंग्लिश ऐकली. बाबाने ठरवलं की आपल्याला इंग्लिश शिकायची. काय ठरवलं? आपल्याला इंग्लिशच शिकायची. इंग्लिश लयच वजन आहे. आणि मग इंग्लिश शिकायची म्हणले बाबा घरी आले. एक वही पेन घेतला. त्यांच्याच गल्लीमध्ये सर राहत होते, एक गुरुजी राहत होते. त्यांच्याकडे बाबा गेले वही पेन घेऊन. वही पेन घेऊन गेले म्हणले मला हे शिकायचं, इंग्लिश शिकायची. काय इंग्लिश शिकायची? कोणला? मास्तराला. आता मास्तर दिवसभर कदरलेलं. पण आता म्हणले बाबा म्हणले आता मास्तरला काय करताय ना. बाबा तुम्हाला इंग्लिश शिकायची एवढ्या वयात? नाही म्हणले. बाबा म्हणले इंग्लिश लय वजन पडते, आपल्याला इंग्लिश शिकायचे. आणि तेवढ्यामध्ये मग आता गुरुजीने केलं सुरू काहीतरी. गुरुजी म्हणले बाबा म्हणा यस. बाबा म्हणले यस. बाबा म्हणा नो. बाबा म्हणले नो. असं यस नो लिहून दिलं. आणि असं यस नो दोघायचं सुद्धा अर्धा तास चाललं महाराज. किती तास? अर्धा तास झाला. आणि मग ते गुरुजी कदरलेले होते. गुरुजी म्हणले बाबा तुम्ही जुन्या काळात तूप खाल्लंय, तुमची आजूबुद्धी लय चांगली, लय तेच बुद्धी आहे तुमची. तुम्हाला अर्ध्या तासामध्ये अर्धी इंग्लिश आली. आता मला सांगा महाराज, अर्ध्या तासामध्ये इंग्लिश आली का? इथे 1 वर्ष मी अभ्यास केला तरी मला इंग्लिशचा पेपर अवघड गेला. खरंच महाराज, फक्त 17 मार्काचा लिहिला. ऐका आता मला सांगा, येस नो अर्धी इंग्लिश येते का? नाही. पण बाबाला एवढा अहंकार झाला तू का म्हणे डायरेक्ट वाया गेला. त्याच्यामुळे मग तुकोबारा आपले हे त्या म्हाताऱ्याला एवढा अहंकार झाला की आता मला अर्धी इंग्लिश आली. म्हातारा जागेवर थांबत ना, तिथून निघला. कोण? म्हातारा. तिथून निघला गुरुच्या इथून आणि नीट बस स्टँडवर. बरं, बस स्टँडवर जाताना मी गपचूप जाईन यस नो करीत गेला बस स्टँड. कोण? बाबा गेले. बस स्टँडवर गेल्यावर बाबा बसले. बाबा तिथं जाऊन आणि तिथं जाऊन बसले. बाबा गपची बसलो. बाबाने तिथून इंग्लिशचा पेपर घेतला आणि वाचित बसले. बरं आता बाबा बाबाला एवढं बी ज्ञान नाही. पेपर उलटा धरा कसवायचा धरा. बाबाने पेपर उलटा धरला आणि त्याच्यामध्ये काय वाचले? यस नो फक्त एवढं वाचू लागले. मी आगाव काय मी सांगायला बरं काय, मी गडी सांगायला गडी अभंगावरच आहे, अभंगाच्या बाहेर नाही. ऐका तर मग बाबा त्याच्यात काय वाचले? यस नो वाचले. आणि मग तेवढ्यामध्ये एक गमत झाली. त्याच बस स्टँडवर एका व्यक्तीचं पाकिट हरवलं. काय हरवलं? पाकिट हरवलं. मग पोलीस आले. पोलीस शोध घेऊ लागले. अरे गाड्या, कोणी पाकिट घेतला असेल कोणी. आता पोलिसच काम आहे. आणि मग तेवढ्यामध्ये एक पोलीस हुशार होता. पोलिसाची नजर गेली बाबाकडे. पोलीस म्हणला जर ह्या बाबाला पेपर वाचायचा असता तर या बाबाने पेपर कसा धरला असता? स्वायचा धरला असता. ज्या अर्थी बाबाने पेपर उलटा धरलाय त्या अर्थी काहीतरी घोळ हाय. त्या अर्थी बाबानच पाकिट हाणले. पोलीस गेले बाबाकडे. बाबाला म्हणले बाबा अहो या बस स्टँडवर एका माणसाचं पाकिट हरवलंय, तुम्ही घेतलं का? आता बाबाने गपचिप बसव ना. बाबा वजनात म्हणले यस. बाबा यस म्हणले. महाराज पोलीस म्हणले बाबा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुमचं इतकं वय झालंय, तुमचं सगळं नटबोल्ट ढिले झालेत, सगळं तुम्ही आता 70 वय झालंय तुमचं, तुम्हाला ओपते का असं चोरी करायला? द्या ते पाकिट वापस. कोण म्हणलं? पोलीस म्हणले. तेवढ्यामध्ये म्हणजे नो म्हणले बाबा. महाराज त्या पोलिसांनी बाबाला इतकं हाणलं. बरं आता हाणलं तर गपची बसाव ना. नाही बाबा लगेच निघले तिथून. घरी जाताना यस नो, कपडे फाटले तरी यस नो. बरं घरी गेले. म्हातारी म्हणली अहो आंघोळीला पाणी टाकू का? बाबा म्हणले यस. धोतर देऊ का? बाबा म्हणले नो. विठ्ठल. ऐका बर काय, विनोदाचा भाग नाही. यस नो म्हणजे तुम्हाला अभंगावर सांगितलं की हे आगाव कामे आणि सांग कामे सांगितले. कळले ना तुम्हाला? हे अशा असल्या देवाची पूजा होईल का? देवाची नाही, महादेवाची होणार नाही, कोणत्या देवाची होणार नाही. अशी गडी असल्या होईल का? नाही होणार. अरे कसे पाहिजे गडी पाहिजे मदाती मेहतर सारखे, जीवा महान्य सारखे, शिवा काशीद सारखे, असे वाघासारखी गडी होते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. कोणाची कसे पाहिजे गडी? अरे गडी पाहिजे मदाती मेहतर सारखे. अरे कसे पाहिजे मालक? तर मालक पाहिजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. महाराज अरे प्राण गेला तरी पण कसे पाहिजे गडी? तर मदाती मेहतर सारखे. अरे या महाराष्ट्रामध्ये मदाती मेहतरचा प्राण गेला, या महाराष्ट्रामध्ये रक्त सांडलं. कोणाचं?
कोणाचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड्याचं, म्हणजे मदानी मेहतरचं. अरे आपल्या मुलाचा विचार केला मदानी मेहतरनं? नाही केला. आपल्या घरच्याचा विचार केला कोणाचा? नाही केला महाराज. कोणत्याच अर्ध्यावर उदास झाले, कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. कोणासाठी हो? आपल्या मालकासाठी. मालक कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. अरे असे वाघासारखी गडी आणि असे वाघासारखे मालक असतील तर तुकोबार आहे. त्यालाच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये गुरुभक्ती पितृवचन सेवापती अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला मुद्दा झाला बरं का. आताशी पहिलं चरण बी झालं नाही अजून. पहिल्या चरणातला पहिला मुद्दा म्हणजे स्वामिकाज. प्रत्येक गडीने आपल्या मालकाचं काम निष्ठेने करणे सांगितलं. कसे पाहिजे गडी? गडी पाहिजे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे जी गडी होते ना त्यांना म्हणायचं गडी. तसे गडी पाहिजे. आणि कसे पाहिजे मालक? तर मालक पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. याला म्हणायचं गडी आणि मालक. असे असतील तरच देवाची महापूजा होईल. याची विष्णूची महापूजा हीच खरी देवाची काय होईल? महापूजा होईल. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला मुद्दा आताशी संपला. दुसरा मुद्दा आहे गुरुभक्ती. स्वामी काज गुरुभक्ती. अभंगातल्या पहिल्या चरणातला दुसरा मुद्दा गुरुभक्ती. आता गुरुभक्ती म्हणजे काय महाराज? तर प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुची सेवा एक निष्ठेने करणे म्हणजे गुरुभक्ती. आता तिथे सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबाटा वळवून. क्या बात आहे. महाराज ज्ञानोबाराची होय. जिथे ज्ञानाचा पुरवठा, जिथे ज्ञान आहे तिथे सेवा आहे. आणि जिथे गुरु आहेत ना तिथे सुद्धा सेवाच करावं लागते बरं का महाराज. प्रत्येकाने जीवनामध्ये गुरु हे केले पाहिजे. गुरु शिवाय अनुभव काहीच कळत नाही. भावे विना देव न कळणे संध्या, गुरु विना अनुभव कैसा कळे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावळी ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात की बाबा प्रत्येकाने गुरु हे केले पाहिजे. गुरु साक्षात ज्ञानोबाराने गुरु केले. ज्ञानोबाराचे गुरु कोण? निवृत्तीनाथ महाराज. साक्षामध्ये कृष्णाने गुरु केले, रामाने केले, रामाने सुद्धा गुरु केले. ज्ञानदेव माने सद्गुरुचा मी दास. ज्ञानदेव
सद्गुरूचा मी दास नेनी साधनास आन नाही आन काही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय म्हणजे ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास. सद्गुरू म्हणजे कोण? तर निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानोबारायचे गुरु महाराज. सुंदर परमंदिला महाराज पोषक. बरोबर. ऐका, मी सांगत काय होतो की बाबा सर्वांनी गुरु केले. सर्वांनी गुरु, देवाने सुद्धा, रामाने सुद्धा गुरु केले आणि कृष्णाने सुद्धा गुरु केले. राम केला ब्रह्मज्ञ आणि वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्मदाव. साक्षात देवाने सुद्धा गुरु केले. मग तुम्ही आम्ही गुरु केले पाहिजे का नाही केले पाहिजे महाराज? केले पाहिजे का नाही केले पाहिजे? महिला म्हणून प्रत्येकाचे गुरु हे असले पाहिजे महाराज, कारण गुरुशिवाय अनुभव भेटत नाही. शास्त्राने गुरुचे 4 प्रकार सांगितले. पहिला प्रकार आहे गुरु, दुसरा प्रकार आहे श्री गुरु, तिसरा प्रकार आहे सद्गुरु आणि शास्त्राने गुरुचा प्रकार शेवटचा सांगितलाय तो म्हणजे जगद्गुरु. किती सांगितले? 4 प्रकार. पहिला प्रकार गुरु. गुरु कोणला म्हणायचं? 4 प्रकार बघू, ऐका बरं का. गुरु कोणला म्हणायचं? तर जे ज्ञानेश्वरी वाचायला सांगतात, जे गाथा वाचायला सांगतात, जे परमार्थ करायला सांगतात, जे माळ घालायला सांगतात, जे भजन कीर्तन नामस्मरण या सर्व गोष्टी करायला सांगतात, त्यांना म्हणायचं गुरु. शास्त्राने सांगितलेला पहिला प्रकार गुरु. गुरु तेथे ज्ञान, ज्ञान हे आत्मदर्शन म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायचंय ना, त्यांनी जे सांगितले ते करणे, त्यांना म्हणायचं गुरु. बरं, दुसरा प्रकार कोणता सांगितलं शास्त्राने? तो म्हणजे श्रीगुरु. ऐका बरं काय, कोणतं सांगितलंय? श्रीगुरु. आता श्रीगुरु कोणाला म्हणायचं? तर ज्ञानोबारायने आपल्या निवृत्त दादा श्रीगुरु म्हणते. तव श्रीगुरु म्हणती राही, हे तुझं बोलणे नलगे काही, आता ग्रंथा चित्त दे जड करी रे. काय म्हणले की बाबा तव श्री गुरु म्हणते म्हणजे निवृत्त राहायला म्हणते. तुम्ही संत माझी या काळा दिल्लीचा उवाल बवडा. ज्या वेळेस श्री गुरु कोणला म्हणायचं? ज्या वेळेस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायला म्हणतात. आपलं ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजाला म्हणतात की ज्ञानेश्वरा, अरे तू एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो की मला आनंद वाटला पाहिजे. त्यावेळेस ज्ञानोबरायने लेखली होईल आणि सगळ्यात आवडती होईल माझी बरं का. तुम्ही संत माझे या काळा ज्ञानोबराय निवृत्त दादाला म्हणतात, यांना म्हणायचं श्री गुरु बरं काय. त्यावेळेस ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजाला म्हणतात, तुम्ही संत माझे या काळा दिठीचा उवाल बहुडा. अरे तुम्हा मानेने एवढा होईन मी. काय म्हणले? तुम्हाला जेवढा वाटेल ना, तुम्हाला बरं काय, तुम्हाला जेवढा वाटेल ना तेवढा मोठा मी होण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल त्यांना म्हणायचं श्री गुरु बरं काय. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, त्यांना म्हणायचं श्री गुरु. शास्त्राने सांगितलेला दुसरा प्रकार श्री गुरु. शास्त्राने सांगितलेला तिसरा प्रकार आहे सद्गुरु. सद्गुरु कोणला म्हणायचं? तर जे या संसार रूपी मधलं असत गोष्टीचं आणि या परमार्थामधलं सत गोष्टीचं ज्ञान करून देतात, त्यांना म्हणायचं सद्गुरु बरं काय. मजर हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार, जेणे तारिलो हा संसार. वा क्या बात आहे. श्री गुरु सद्गुरु. मी सांगतोय का तुम्हाला सद्गुरु, अभ्यास नाही एवढा. सद्गुरु तर सद्गुरु म्हणजे जे सत आणि असत गोष्टीचं ज्ञान करून देतात, त्यांना म्हणायचं सद्गुरु बरं का. ऐका, आता तुम्ही माझा सत म्हणजे काय, असत म्हणजे काय, इथे प्रश्न निर्माण होतो का नाही? बघायला जर गेलं तर प्रश्न निर्माण होतो की सत म्हणजे काय आणि असत म्हणजे काय. तर सत म्हणजे सत म्हणजे भगवान परमात्मा देव हा सत्य आहे. कस काय सत्य हो महाराज? इथं पण एक प्रश्न निर्माण होतो, देव कस काय सत्य? तर देव असा सत्य आहे महाराज, असा सत्य आहे, असा सत्य आहे की तुकोबारा म्हणतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य तू, अरे सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. किद्दा तिंदा तिंदा किद्दा किद्दा तिंदा महाराज. तिंदा कस काय हो? अरे देवा भूतकाळामध्ये तू
सत्य आहेस. अरे वर्तमान काळामध्ये तू सत्य आहेस. तीनदा काहून? तर अरे देवा, भविष्यामध्ये तू सुद्धा, भविष्यामध्ये तूच सत्य आहेस. त्याच्यामुळे तीनदा बरं काय, सत्य तू. मग जे सतरूपी भगवान परमात्म्याची ओळख करून देतात त्यांना म्हणायचं सद्गुरू. पण असत काय हो? आपला एक दुसरा प्रश्न निर्माण झाला की सत आणि असत म्हणजे काय? सत म्हणजे भगवान परमात्मा, असत म्हणजे काय? तर असत म्हणजे संसार. ऐका बरं काय, ऐका आता संसार आलाय, ऐका महिला मंडळ. असत म्हणजे काय? संसार. जो संसार माणसाला जागृतीमध्ये सुख देत नाही आणि सुसुप्तीमध्ये सुद्धा सुख देत नाही, त्याला म्हणायचं संसार. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्धला. संसाराविषयी जर बघायला, संसाराच्या नावे घालण्या शून्य वाळता धन्य. परत संसाराच्या नावे घेतला शिंतोडा, निंदू आता पिढा याचे पुढे. म्हणजे संसारा जर विषय, संसार दुःख मुळ चौकडे इंगळ. संसार बघायला गेलं तर संसाराचा आणि संताचा एकदम विरोधच आहे महाराज. ते कोण? तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. म्हणजे असं ताप म्हणजे इतका संसाराच्या तापे तापलो मी देवा. डायरेक्ट तुकोबाराय म्हणले की मला लय कदर याला संसाराचा. संसार म्हणजे असत आहे महाराज. किती असत आहे हो? एका कविकाराने या संसाराचं वर्णन केलं. सांग का तुम्हाला? सांग का? आता तुम्ही संसारात येत म्हणून सांगतो, ऐका काय म्हणतात कविकार म्हणतात. ठाप टाका महाराज. अरे संसार संसार जसं कपशीचं घर, बशी बसे आरामशीर, कप हिंडे दारोदार. काय म्हणतात कविकार? अरे संसार संसार जसं कपशीचं घर. काय पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार. मी काय सांगत होतो? संसार संसार जसं कप बशीचं घर. बरं काय, जसं कप बशीचं घर म्हणजे कसं, तर कप आणि बशीचं घर आहे महाराज. कोण? संसार. कशाचं घर आहे? कप बशी. आता तुम्ही म्हणा कप बशी म्हणजे काय, तर जे माग बसल्यात ते माग बसल्यात त्या बस्या, बसल्यात त्या बस्या, आणि पुढे जे बसलेत ना वाटेवर इकडं ते कप, आणि हाच संसार आहे. ऐका बरं काय काय म्हणले कविकार? अरे संसार जसं कप बशीचं घर, आणि बशी आरामशीर, आणि कप गेला जिंतूरला, कप हिंडे दारोदार. हा आहे संसार. किती विचित्र आहे महाराज. कल्पना करा, आता सांगतो तुम्हाला. कल्पना करा, एका दिवशी कप आणि बशी. कप बशी माहिती ना? कप कोण? तोपर्यंत आम्ही म्हणा ना, तुम्ही. आणि बस्या कोण? तुम्ही. ऐका आता, आणि हा आहे संसार. आता कल्पना करा, दोघं बी कल्पना करा बरं का, कप आणि बशी. कल्पना करा, एका दिवशी कप आणि बशी जिंतूरला बाजाराला निघाली. आता मला खरं पटपट उत्तर द्या बरं का, टाइम कमी आहे आपल्याला. गमबॉल मध्ये जास्त रन काढायचे. पटपट उत्तर द्या. आता मला कल्पना करा, उद्याच्याला समज कप आणि बशी याला निघली. कुठं? बाजाराला निघली, जिंतूरला. आता जात असताना बाजारात थैली कोणाकडे? बाबा बरोबर, तुम्ही अनुभवलं ती.
ते कपाशी आपलं हेच बाजारात थैली कपाकडे दोघं बाजारला चालत बरं काय आणि पैसे थैली कोणाकडे बाबा पैसेकडे परस परस ती परस असते ना अशी इथपर्यंत अशी ती कोणाकडे बरं आता गेले जिंतूरला गेले आता शहाणे हातीने कोण सांगणार 1 किलो वांगे घ्या 2 किलो टमाटे घ्या छटाकभर कोथिंबीर घ्या हे घ्या ते घ्या कोण सांगणार शहाणे हातानं बस सांग बरोबर आहे मला माहिती आहे ना मग झालं नाही पण मला माहिती आहे. ऐका कोण सांगणार बसी आणि पैसे कोण देणार बशीत देणार आणि ती वागवणार कोणते वजन आम्हीच आपलं आम्ही नाही हेच वागवणार कमच वागवणार बरं आता ऐका आता बाजार झाला आता गावातली तुमच्या जीप निघाली जीपच म्हणतात ना हा जीप निघली आता जीप निघली मग त्या जीबीच्या मागं पळायला कोण कपय बरं जीबी मध्ये जागा धरली कोणी कपन आणि त्या जागेवर बसायला कोण बसी बसली जाऊन तिथं बसी महाराज बरोबर आहे विनोदाचा भाग नाही खरं आहे संसार सांगल तुम्हाला फक्त तुम्हाला या कल्पनेमधून संसार सांगल तुम्हाला ते जड जाईल चिंतन म्हणल्यावर ऐका संसार म्हणजे वगैरे संसार आहे आता जर विचार सागराकडे गेलो तर लय खोल जाईल विषय त्याच्यामुळे जो परमानंदाचा आनंद घेतो तो खरा साधक आहे मला ते विचार सागरा विषय ऐका मी सांगतोय काय की आता आपलं हे चालू होतं कप बशी चालू होती ना तिथून आपलं जिंतूर मधून निघल्या होत्या आणि कुठं घालत्या जीप मध्ये बसल्या होत्या बरं आता घरी आलो तर मग सगळे पैसे खर्चले म्हणून कपाल ताण कोण देणार बसी देणार बरं आता या जाऊन कोण काढून आणणार मग कप काढून आणणार अहो महाराज कपाची जर दांडी मोडली ना बाया त्याच्यामध्ये आपलं हे महिला मोडलं त्याच्यामध्ये ठेचा भरून ठेवतात बशी मोडली फेकून देतात इतका अवघड आहे कपाचं म्हणजे म्हातारा झाला तरी त्याच्या माग बाबा हा एकदा ताणच ऐका बरं आता आले त्यानं कपानं पैसे काढून आणले याच आता ते याच झाले म्हणून टेन्शन कोण घेणार कप घेणार बरं आता ते याच देणं होईल तर फाशी घ्यायला कोण कपच आहे बरं बिचारा गेला त्याच्यावर सरकारनं पैसे दिले वारले म्हणून पैसे दिले ते पैसे आहेच कोणाची बशीची एवढं अवघड नाही पण कल्पना जर केली तर किती वाईट आहे हो संसार किती वाईट आहे कपाल आहे का दम विचारला नाही महाराज ब्रह्मादिका पार उल्लंघने सामर्थ्य ब्रह्मादिका पार उल्लंघने सामर्थ्य ब्रह्मादिका पार उल्लंघने त्याच्यामुळे हा असंच संसार आहे बरं काय संसार कसा आहे सगळे म्हणा एकदा संसार कसा आहे असत आहे महाराज आणि परमार्थ कसा आहे तर सत आहे मग मी सांगतोय काय तुम्हाला सद्गुरु सत आणि असत हे सांगत होतो तर जे आपल्याला सत आणि काय पाऊस याला काय अयोध्या माय कीर्तन पाऊस येतच नाही विठ्ठल असं काऊन म्हणलं माहितीये का ज्यावेळेस मग पहिलं कीर्तन झालं का गावामध्ये त्यावेळेस पहिल्या कीर्तनामध्ये नेमकं पाऊस सुरू झाला 2-3 वर्ष झाले त्याला पाऊस सुरू झाला मी कीर्तनाला उभं राहिलो आणि देवाकडे प्रार्थना केली म्हणलं देवा जर तर पाऊस येऊ द्याला तर मी पुन्हा कीर्तनच करणार नाही कीर्तन होतं एक थेंबे आला ही ज्ञानदेवाची कृपा विठ्ठला त्याच्यामुळे म्हणलं पाऊस येणार नाही ऐका काय झालं असू दे काय नाही लागू दे जर 10-20 मिनिटं असू ऐका मी सांगू काय लागलो तर सतरूपी भगवंताचं आणि असतरूपी संसाराची जे ओळख करून देतात त्यांना म्हणायचं सद्गुरू शास्त्राने सांगितले 4 प्रकार सांगायला मी आज तुम्हाला गुरुचे गुरु श्री गुरु सद्गुरू आणि जगद्गुरु इकडे लक्ष द्या इकडं बसे आपलं महिला मंडळ इकडं 10 मिनिटं
ऐका ना तुम्ही. हा तर सद्गुरू कोणाला म्हणायचं? जे या गोष्टीचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू. आता सांगतो चौथा मुद्दा, जगद्गुरू. जगद्गुरू कोणाला म्हणायचं? तर सर्व संतांनी माझ्या जगद्गुरू तुकोबाराला जगद्गुरू मानलेला आहे. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. सर्व संतांनी कशाला कोणाला म्हणलं? जगद्गुरू तुकोबाराला. या जगामध्ये आतापर्यंत फक्त 3 जगद्गुरू होऊन गेले. पहिले जगद्गुरू आद्यगुरू शंकराचार्य एक, दुसरे जगद्गुरू कृष्ण म्हणते जगद्गुरू वसुदेव वसुतम देवम कौसचारण मर्दनम देवकी प्रमाणानंद कृष्ण म्हणते जगद्गुरू. दुसरे गुरु जगद्गुरू कोण? तर कृष्ण भगवान परमात्मा हे दुसरे जगद्गुरू. आणि तिसरे जगद्गुरू माझे जगद्गुरू तुकोबाराय. सर्व संतांनी जगद्गुरू तुकोबारायला जगद्गुरू म्हटलेलं आहे. बरं कस काय जगद्गुरू तुकोबारायला जगद्गुरू म्हटलं हो? तर जगद्गुरू कोणाला म्हणायचं? ज्यांच्या ग्रंथामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. विक्षेप करू नका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. ज्यांच्या ग्रंथामध्ये या जगामधलं कुठल्याही कशाही कोणत्याही प्रकारचं उत्तर ज्ञानोबाराच्या गाथ्यामध्ये तुकोबाराच्या ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुकोबाराच्या गाथ्यामध्ये आहे. म्हणून त्यांना सर्व संतांनी त्यांना जगद्गुरू म्हटलेला आहे. विठ्ठल झालं का? झालं का पडदा? असं द्या असं द्या. काय नाही आपल्या घरच महाराज आहे. ऐका मला सांगायचं काय की जगद्गुरू ज्यांच्या ग्रंथामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यांना या जगामधलं सर्व काही कळतं त्यांना म्हणायचं जगद्गुरू. 4 मुद्दे सांगितले. गुरु, श्री गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू. यांना म्हणायचं गुरु परंपरा. बरं काय? शास्त्राने सांगितलेली गुरु परंपरा सांगितली. फक्त आपल्या भाषेमध्ये सांगितली. अवघड भाषेमध्ये सांगितली का महाराज? नाही. तुम्हाला कळलं नाही 4 मुद्दे? यांना म्हणायचं महाराज गुरु. प्रत्येकानं गुरु केले पाहिजे. अरे कोणाला म्हणायचं गुरु? तर गुरु पाहिजे माझ्या जगद्गुरू तुकोबारायासारखे. आणि कसे पाहिजे शिष्य? तर शिष्य पाहिजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. कसे होते महाराज? कसे होते छत्रपती शिवाजी महाराज? तुकोबाराय जे सांगतील ते छत्रपती शिवाजी महाराज करायचे. यांना म्हणायचं गुरु. अरे कसे पाहिजे गुरु? तर गुरु पाहिजे महाराज निवृत्ती दादासारखे. आणि कसे पाहिजे शिष्य? तर शिष्य पाहिजे कोणासारखे? ज्ञानदेवासारखे. असे निष्ठावान गुरु शिष्य असतील तर त्यांना म्हणायचं स्वामी काज गुरु भक्ती. दुसरा मुद्दा गुरु भक्ती. कशी गुरु भक्ती? तर जे परंपरेने आपल्या गुरुची सेवा करतात त्यांना म्हणायचं गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. जर गुरुची सेवा एक निष्ठेने केली तर हीच देवाची महापूजा असेल. स्वामी काज गुरु भक्ती. 2 मुद्दे झाले. अभंगातल्या पहिल्या चरणातला 3रा मुद्दा आहे पितृवचन. पितृवचन कोणाला म्हणायचं? पितृवचन म्हणजे काय? तर या जगातल्या प्रत्येक मुलाने आपल्या बापाचं वचन पाळणे, आपल्या पित्याचं वचन पाळणे म्हणजे पितृवचन. काय पाळलं पाहिजे का नाही पाळलं पाहिजे? तरुण मंडळी तुम्हाला सांगतो या जगामध्ये आपला सगळ्यात मोठा आधार म्हणजे आपला बाप आहे. सांगू तुम्हाला, ज्याला नाही ना हात त्याला विचारा हाताची किंमत. ज्याला नाही पाय त्याला विचारा पायाची किंमत. अरे ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत. खरं सांगतो तुम्हाला, ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत. तुम्हाला सांगेन मी, अरे या जगामध्ये आपलं काही काम असू द्या, कुठे असू द्या, फक्त आपल्या पाठीमागे एकच आधार आहे, तो बापाचा. ते बापाचं वचन आपण पाळलं पाहिजे का नाही पाळलं पाहिजे? महिला मंडळ पाळलं पाहिजे का नाही पाळलं पाहिजे? अहो पुरुषाने तर पाळलंच पाहिजे. कसं काय पाळलं पाहिजे? अहो ज्या दिवशीपासून तुम्ही जन्माला आलात सर्वजण पुरुष मंडळी, त्या दिवशीपासून फक्त तुमचा एकच आधार आहे आणि तुमचा एकच देव आहे, तो म्हणजे बाप. आणि जो बाप पित्याचं वचन पाळेल तोच विष्णूची महापूजा खरी करेल. तुम्हाला देवाला जायची गरज आहे का कोणच्या? नाही महाराज. महिला मंडळीसाठी सांग का, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना महाराज, त्या दिवशीपासून त्या बापाची आरती भाकर कमी झालेली असते. कसं काय हो? आज मला मुलगी झाली, बाप काय म्हणतो? ज्या दिवशी आपल्या मुलगी होती ना, मुलीने सुद्धा, मुलानेच नाही मुलीने सुद्धा आपल्या बापाचं वचन पाळलं पाहिजे. कसं काय पाळलं पाहिजे? अहो ज्या दिवशी मुलीचा जन्म होतो त्या दिवशी बापाची अर्धी भाकर कमी होती. कसं काय? तर आज इथून पुढच्या 15 ते 20 वर्षाने माझ्या मुलीचं लग्न करायचंय. 5 वर्ष झाली मुलीला, अजून 10 वर्षाने माझ्या मुलीचं लग्न करायचंय. मुलीला 15 वर्ष झाले, अरे अजून 5 वर्षाने माझ्या मुलीचं लग्न करायचंय. असं कोण म्हणतंय? बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकरं बाप करी
ऐका दादा ऐका, सांगेन तुम्हाला. अरे ज्या दिवशी ती मुलगी 18 वर्षाची होते ना, ती 20 वर्षाची होते ना, त्या दिवशी बाप फक्त एक विचार करतो, अरे गड्या माझी एकुलती एक मुलगी, जिला मी 18 वर्ष सांभाळलं, जिला मी तळ हातावरती ठेवून तिचा सांभाळ केला ना, ती मुलगी आज जाणार आहे. त्या दिवशी त्या मुलीचं लग्न अगोदर 10 दिवसा अगोदर त्या मुलीचं लग्न ठरतं ना महाराज, त्या दिवशी त्या बापाची अवस्था अशी असते महाराज, अशी असते की त्या बापाला वाटतं अरे गड्या ह्या मुलीला मी आज 20 वर्ष झालं सांभाळले आणि बिचारी आज 10 दिवसांनी दुसऱ्याच्या इथे जाणार. इतकं वाईट वाटतं महाराज त्या बापाला. कोणाला? अहो आपल्या बापाला इतकं वाईट वाटतं ते कोणाला कळत नाही का? नाही कळत. मी सांगू का तुम्हाला, अजिबात ते कोणालाच दुःख कळू जाणार, कोणालाच, फक्त इथं दुःख राहणार. इतकं दुःख जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख त्या बापाला आपले लेक जातात. मला एकदा विचारलं, अरे गड्या कोणाला दुःख होतं जास्त? मी त्याला सांगितलं, पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा सर्वजण, तुम्हाला सर्वांना मुलगी आहे, आपल्या मुलीचं अंतःकरण काय आहे ते फक्त आपल्याला कळतं. आपली मुलगी काय आहे ते फक्त कोणाला कळतं? आपल्याला कळतं. ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न असतं ना, सगळेजण नवे ड्रेस घालतात, सगळेजण नवे ड्रेस घालतात, चांगले कपडे घालतात, पण बिचारा बाप त्या दिवशी आंघोळ सुद्धा करत नाही. सकाळी 4 वाजल्यापासून 4 झोपच नसते रात्रभर हळदीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी नाही आंघोळ करत, नाही कपडे घालत. आणि मग लग्नाचा टाइम होतो, लग्न लावत असतात, सर्वजण लग्न लावायला उपस्थित राहतात आणि बिचारा बाप एकटाच कोपऱ्यात जातो आणि नुसतं मुलीकडे बघतो. ढसा महाराज तो बाप रडतो. कोणासाठी? आपल्या मुलीसाठी रडतो. काय विचार करतो? लग्न लावायला नाही, फक्त विचार करतो, अरे गड्या आपली एक लाडली आज जाणार, असा विचार करतो, रडतो महाराज. तेवढा क्षण फक्त त्याचा रडायचा असतो. वेळ होती जायची, सर्व पाहुणे मंडळी मुलीला भेटतात, सर्व घरचे पडून रडतात. त्या मुलीचं सुद्धा एवढं प्रेम असतं ना आपल्या बापावर. मुलगी विचार करते, अरे गड्या मा बापानं मला एवढं सांभाळलं लहानपणीपासून आणि मी आज या बापाला सोडून ते अवघड आहे हो. ते अवघड प्रसंग आहे. इतका अवघड असतं ना महाराज. जायचा वेळ असतो, मुलगी निघते आणि मुलगी निघताना शेवटची मिठी मारते ते आपल्या बापाला. कोणाला? बापाला. काय सांगते? मी गेले म्हणजे मी कायमची गेले नाही, मी कायमची तुमची आहे आणि तुमचीच राहील, असं ती मुलगी म्हणते. ढसा रडते. याला म्हणायचं बाप. आयुष्यभर लेकरासाठी. बाप म्हणजे या जगामधला सगळ्यात मोठा देव आहे महाराज. म्हणून मी सांगेन तुम्हाला, अरे गड्या प्रत्येकाने आपल्या बापाचं वचन पाळा गड्या. आणि तुम्ही जर बापाचं वचन पाळाल तर हीच विष्णूची तुमची खरी महापूजा. मला दुसरं काही सांगायचं नाही. तुम्ही माझ्या कीर्तनातून जर तुम्ही एक जरी गोष्ट नाही की आई बापाचं जर वचन पाळलं, आई बाप जर म्हणतील ते जर तुम्ही कराल ना, तर तुम्ही सगळ्यात मोठी माणसं आहात. ऐका, तुम्हाला आवाज येतो ना माझा? तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे माणसं आहात. कोण? जो आपल्या बापाचं वचन पाळतो. कोण? जो आपल्या आईचं नित्यनेमाने रोज दर्शन घेतो ना, तो सगळ्यात मोठा देव आहे महाराज. सगळ्यात मोठा माणूस. मी अनुभवता, मी रोज दर्शन घेतो महाराज. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. दुसरं काही सांगायचं नाही. सेवा कराल तर हीच विष्णूची महापूजा असेल. सेवा कराल तर हीच खरी देवाची महापूजा असेल बरं का. काय केलं तर या दोघांचं वचन पाळलं, ह्या दोघांना सांभाळलं तर आपण ते करतो का? अयोध्याचे राजे श्रीराम प्रभू अयोध्याचे राजे होते, पण बापाचं वचन होतं काय? तुला उद्या वनवासाला जावं लागेल, उद्या वनवासाला जावं लागेल. उद्या राम उद्या गादीवर बसणार होते, पण बापाचं वचन अगोदरच्या रात्री की तुला उद्या वनवासाला जावं लागेल. राजा होणार होते, पण कुठे गेले? वनवासाला गेले. कोणाचं वचन पाळलं? आपल्या बापाचं वचन पाळलं, देव मानले गेले. बापाचं वचन पाळलं,
राम हे देव झाले. म्हणजे आपण जर रोज पाळलं वचन, आपण रोज जर सेवा केली तर आपण काहून देव होणार नाही? काहून देवाची हो माय बाप केवळ काठी केले ना नावे तीर्थात, ना नावे तीर्थात केले ना नावे माय बाप केवळ काशीत त्यांनी न जावे तीर्थाशी. कोणत्या तीर्थाला जाऊ नका, कोणत्या क्षेत्राला जाऊ नका. मी आळंदीला आहे, तुम्ही नका येऊ माझ्या ज्ञानोबरायाकडे. ज्ञानोबराय तर सगळ्याच्या आई वडील सगळे आहेतच, पण तुम्ही येऊ नका. पण तुम्ही पित्याचं वचन पाळा. ज्ञानोबरायची सेवा तर कराच हो, पण ज्ञानोबरायची सेवा तर कराच, पण आपल्या सगळं तीर्थाची येधुरे एका माता पितर. वा क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये, पुराणामध्ये ज्ञानोबरायाने, तुकोबरायाने, सर्व संतांनी मायबापाचं वर्णन केलंय. प्रत्येकाने सेवा ही मायबापाची केली पाहिजे. काय सांगतोय मी? पितृवचन. पण आजकालची पोरं पाळतात का आपल्या बाबा? पाळते पप्पा फक्त सकाळी किती? अर्धा तास. मग पप्पा महाराज इतके विचित्र. अहो महाराज, मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो. 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी गावाकडे होतो ना, गावाकडे आलतो असं कीर्तनासाठी, आणि मग मित्रासोबत जाऊ लागलो शेतामध्ये जात असताना त्यानं काय केलं, झाला का चहा? 10 मिनिटं घेऊन 10 मिनिटात पुरुष मंडळी, तरुण मंडळी ऐका. तर मी काय सांगू लागलो, आम्ही शेतामध्ये जावं लागलो, आणि शेतामध्ये जात असताना त्यानं काढली तंबाखू. बापू तंबाखू काढली, माझ्या देखत चोळू लागला. आणि मी म्हणलं, तुला काय वाटतं का? म्हणलं, मी महाराज आहे, माझ्या देखत तंबाखू चोळायला. तेवढे मध्ये मला महाराज, मी म्हणलं महाराज नको म्हणू, थांब म्हणलं, तू माझ्या देखत तंबाखू काढली, माझ्या देखत तंबाखू थांबते. पप्पालाच नाव सांगतो. मी काय म्हणलं, तुझ्या पप्पाला नाव सांगतो. ते मला, महाराज तुम्ही माझ्या पप्पाला सांगता? मी माझ्या पप्पाला भेटच नाही. पप्पाला भेट नाही, भावाला भेट नाही, आईला भेट नाही, कोणालाच भेट नाही. कोणाला सांगायचं सांगा. मी म्हणलो खाय आता. पण ते चोळता एक गमत झाली. पुढून त्याचा बाप आला. ऐका बरं काय, महिला मंडळ, कोण आलं पुढून? बाप आला. आणि बाप आला की त्या पठ्यानं तंबाखू मागलं पिली, अशी मागलं पिली, बाप निघून गेला. काय बघ बोलला नाही, काय निघून गेला. आणि तेवढ्यामध्ये मग पप्पा आले. आणि तू म्हणला आताच मला पप्पाला भेट नाही, आणि पप्पा आले की तंबाखू लपलीस. मला म्हणला महाराज, मग पप्पा याच्यातलीच अर्धी मागते. आता मला सांगा, बाप आणि लेक असं असं जमन का? देवाची पूजा होईल का? नाही. महादेवाची पूजा करायला माणसाच्या अंगामध्ये श्रद्धा लागते, निष्ठा लागते. या सर्व गोष्टी असत्या तर ती सेवा होते. पित्याचं वचन पाळावं लागतं महाराज, तेव्हा ती सेवा होते. ज्ञानदेवाची सेवा करावीच लागते, तेव्हा ती सेवा करा होते. जेव्हा आपण सर्व गोष्टी करतो, जेव्हा आपण स्वामिकास, गुरुभक्ती, पितृवचनी निष्ठेने करतो, ती विष्णूची महापूजा असेल. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला मुद्दा सांगितला स्वामिकास, दुसरा मुद्दा सांगितला गुरुभक्ती, तिसरा मुद्दा सांगितला पितृवचन, आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि कीर्तनला पूर्ण विराम देतो. सर्वांनी भजन करा विठ्ठल. शेवटचा मुद्दा सांगतो आणि पूर्ण विराम. बरं का, आता शेवटचा मुद्दा आहे सेवापती. सेवापती मध्ये सगळ्या महिला मंडळीच येतात. महिला मंडळ आहेत ना जागे सगळे? ऐका मग, सेवापती म्हणजे काय हो? प्रत्येक पत्नीने आपल्या मालकाची सेवा निष्ठेने करणे. मी तुम्हाला वडिलाचं सांगितलं की वचन तुम्ही पाळा, आणि आता सांगतो पतीचं की पतीची आपण सेवा केली पाहिजे. का केली पाहिजे हो? तर तुका म्हणे पतिव्रता तिची डायरेक्ट देवावर सत्ता. पुढं डायरेक्ट देवावर सत्ता, म्हणजे ती डायरेक्ट देवावर सत्ता करते. कोण? जी पतिव्रता ती. बरं काय, आताच्या पतिव्रता नाहीत, पतीच्या वरच्या आहेत डायरेक्ट. कशा? पतीच्या वरच्या. पतिव्रता आहेत का? नाही महाराज. पण प्रत्येक पत्नीने आपल्या पतीची का केली पाहिजे? तर तिची देवावर सत्ता आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पतिव्रतानी न स्पर्श. म्हणजे पतिव्रता एवढी चांगली आहे महाराज. पतिव्रतेचं प्रत्येक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. पण आताच्या पतिव्रता आहेत का? नाही. आताचे पतिव्रता नाहीत. ऐका महाराज, एखाद्या वेळेस तुम्ही कल्पना करा, आताचे बी करतात पतिव्रता आपल्या पतीचं काम एक निष्ठेने करतात. आता सीतेचं उदाहरण येतं.
सीतामाईने काय केलं, आपल्या पतीसाठी 14 वर्ष वनवास भोगला. कोणासाठी? आपल्या पतीसाठी. तिला म्हणायचं पतिव्रत. आता जे पतिव्रत आहेत पण कौरक माहिती का? कौरक लग्नाचं 1 वर्ष होतं. आता असू द्या, लग्नाचं 1 वर्ष होतं. लग्नाचं 1 वर्ष झालं की मग पतिव्रता नाही, डायरेक्ट पतीच्या वरच्या होत्या त्या. पतीचं नाही ऐकत. ऐका बरं काय, आता जर लग्न जर जमलं, आताचे प्रेम करतात पण कौरक माहिती का? सांगू का? सांगा. सांगतो 5 मिनिटं. कौरक करतात एखाद्या वेळेस लग्न जमलं तर लग्न जमले महाराज लय प्रेम करतात. आणि लग्न जमल्याच्या नंतर 1 महिना झाला आणि लग्न झाल्यावर बरं काय, आणि 1 महिना झाल्यावर त्या पत्नीला म्हणलं ना, पतीचं नाव घे बरं. कोणाला? कारण त्या पतिव्रत असते ना, लग्न झाल्या 1 महिना होता, तर तिला म्हणलं नाव घ्या, घेते मला. थोडी लाजती पण घेते. कसं घेते? मी घेऊ का मी घेऊ का? तुम्ही सगळ्याच म्हणणं असलं घेतो बाबा, घेऊ का? आता मी माझ्या पतीचं घेतो बरं का. कोणाचं? पतीचं. म्हणजे मी मालक कोण सांगितले? आपले देव. म्हणजे मी माझ्या देवाचं नाव घेतो. घेऊ का? ऐका बरं काय, नाव डायरेक्ट इथून वश्याहून सुरू होतंय तर डायरेक्ट जिंतूरला थांबते. सर्वांनी लक्ष बरोबर ऐका. काय म्हणते ती पतिव्रत? ती पतिव्रत असंच नाव घेते. काय म्हणते ती? म्हणते येत होती जात होती, खिडकी वाट पाहत होती. खिडकीला 3 तारा, घाम येतो जरा. तिकडून आला व्यापारी, त्याला दिली सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात खोलीत पलंग, पलंगावर उशीवर बसत होता कप, आणि कपात होती घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबाचा लेख. अशाच प्रकारे ती नाव घेते. कोण? सुंदर कस काय घेती? लग्न झाल्या तिचं पतीवर नाव आवडलं का नाही तुम्हाला? फक्त पाठ करू नका कोणी. ऐका, लगेच या पाठ करतात, त्याच्यामुळे म्हणलं पाठ करू नका. ऐका, आता तीच पतिव्रता. ऐका बरं काय पार्वती हो, ऐका, तीच पतिव्रता आता म्हातारीवर. आणि तीच म्हातारी झाली ना, तिला म्हणलं आजीबाई नाव घ्या बरं. असं तोंड करती की बस. कारण आता पतीवर प्रेम असतं का? नसतं. पतिव्रता सांगायला मी आजीबाई हसले बा. ऐका, पतिव्रता सांगायला मी महाराज, तीच पतिव्रता जर म्हातारी झाली तर ती नाव घेते. तिला कटाळा आला असते पण ती नाव घेते. पण कसं घेते माहितीये का? बळच घेते. कसं तरी घेते. कसं घेते? आता हे नाव मी घेतो, मी पुढे म्हणतो, तुम्ही मागा मला. जमन का? ती म्हणते जात होते हळदी कुंकाला. म्हणा बरं, म्हणा ना. ती म्हणते जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं. आणि काय नाव घेऊ मग या सटव्याचं? काय म्हणते ती? पतीवर प्रेम राहतं का शेवटी? नाही महाराज. अशी पतिव्रता असले विष्णूची महापूजा होईल का? पतिव्रता. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या पतीची सेवा करा. जरा बघा आपल्या पतीकडे, लक्ष द्या. सेवा जर कराल तर ही देवाची खरी पूजा आहे बरं. मी असं उगाच सांगत नाही, हे तुकोबाराने लिहिलंय, संतांनी लिहिलंय, म्हणून सांगायलो की जर सेवा कराल कोणाची? आपल्या पतीची, तर महादेवाची पूजा तुमची घरीच होईल. जर आपल्या पतीचं काम ऐकलं तर. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती. आणि हे जर सर्व काम केले, कोणचे? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती, तर तुकोबारा म्हणतात, अरे गड्या, हीच तुमची विष्णूची महापूजा असेल. विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा.
हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या कोणची तर 4 काम केले तर हीच देवाची महापूजा असेल. पण आता कशी महापूजा असेल? विष्णूची महापूजा. आणि याशिवाय तुम्हाला जगात अनुभव आहे का दुसरा कोणताच अनुभव नाही. कोणत्या कामाशिवाय? 4 कामाशिवाय. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती. याच्याशिवाय तुम्हाला जगात दुसरा अनुभव घ्यायची गरज नाही. आता एका दिवशी तुकोबाराकडे 4 व्यक्ती जातात. तुकोबाराला विचारतात, तुकाराम महाराज, 3 पुरुष असतात आणि 1 स्त्री असते. पहिला जातो तुकाराम महाराज तुम्ही म्हणले की प्रत्येकाने आपल्या गाड्याचं काम करा, आपलं मालकाचं काम करा. पण तुकाराम महाराज मला मालकच नाही, मग मी काय करू? तुकोबारा म्हणले तू जरा बाजूला थांब. दुसरा व्यक्ती गेला, तो म्हटला महाराज तुम्ही मला म्हणले गुरु भक्ती एक निष्ठेने कर, प्रत्येक गुरुने शिष्याची सेवा केली पाहिजे मग पण मला गुरुच नाहीत, मग मी काय करू? तुकोबारा म्हणले तू सुद्धा बाजूला थांब. तिसरा व्यक्ती गेला, म्हणे विठ्ठल विठ्ठल असू द्या लहान आहे मी जरा. ऐका, तिसरा व्यक्ती गेला आणि तिसरा व्यक्ती काय म्हणला, महाराज तुम्ही म्हणले प्रत्येकाने पित्याचं वचन पाळलं पाहिजे, पण मला वडीलच नाही, मग मी काय करू? तुकोबारा म्हणले तू सुद्धा थोडं लांब थांब. आणि चौथी होती स्त्री आली आणि ती म्हणली महाराज तुम्ही म्हणले प्रत्येक पत्नीने आपल्या पतीची सेवा करा, पण मला पतीच नाहीत, मग मी काय करू? तेवढ्यामध्ये तुकोबारा म्हणले अरे तुम्ही 4 जण, तुला जर मालक नाही, तुला गुरु नाहीत, तुला पिता म्हणजे तुला वडील नाहीत, तुला पती नाही, तर तुम्ही 4 जण एकच काम करा. काय करा? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुखे, मुखाने सत्य बोला दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभाग व्हा. कसं मुखाने सत्य बोला? तर ज्ञानोबा सांगतात तसं बोला. साच आणि मावाळ मितुले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे. असं सत्य बोला की आपल्या शब्दातून दुसऱ्याला आनंद झाला पाहिजे, आनंद आपल्या शब्दातून झाला पाहिजे. आणि दुसरा जर आपला कोणी जरी असला, दुश्मन जरी असला, अरेगड्या तो दुःखामध्ये असेल ना, त्यासाठी आपण गेलं पाहिजे. दुखवी अनेकांचे दुखे, या 4साठी तुकोबाराने काम सांगितलं 3ऱ्या चरणात. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे. पण तुकोबारा हे सगळे काम करताना कसे करायचे? अभंगाच्या 4थ्या चरणात निश्चयाचे बाळ 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 हो निश्चयाचे बाळ 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 तुका भाने तेची तुका म्हणे तेची हेच विष्णू महापूजा हेच विष्णू महापूजा
सर्वांनी हात वर करायचा. शेवटचं भजन घेऊ आपण सर्वजण. महाराज केले सगळ्यांनी हात वर. विठोबार आधी सांगायचं झालेली कीर्तन रूपी सेवा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. कोणची महापूजा? मी तुम्हाला अभंग सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच देवाची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. मुखाने सत्य बोला, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभाग घ्या. कोणतंही काम करताना एक निष्ठेने श्रद्धेने आणि एक निश्चय लावून करा. देव त्याचं फळ नक्की देईल. निश्चयाचे फळ आणि तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. झालेली कीर्तन रूपी सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साक्षात आपल्या गावाचं दैवत म्हणजे आपले महादेवाचं मंदिर म्हणजे 10 मिनिटात चालू होते. काय सिद्धेश्वर मंदिर आहे ना, शहापूरवाडीचं महादेवाचं मंदिर. साक्षात महादेवाच्या चरणी उद्या महाशिवरात्र आहे. महादेवाच्या चरणी या पवित्र महादेवाच्या दरबारामध्ये एका लहान लेकराला तुमच्या सर्वांच्या लेकराला बोलायला भेटलं. हे माझं काहीतरी परम भाग्य आहे. माझं पूर्वजन्मीचं पुण्य, आई वडिलाची पुण्य आहे. त्याने तुम्हा सर्वांचं आई वडिलाचं दर्शन झालं. खरं तर ताकद नसताना सुद्धा तुमच्या समोर बोलायचं ही ज्ञानोबराची कृपा आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. जाता जाता एवढंच सांगेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये घाला तुळशीच्या माळा. सर्व जीवाशी असू द्या जिव्हाळा आणि वाईट व्यसन करून आपल्या जीवाची करुणा का अवकाळा. काय होईल? मग साक्षात सिद्धेश्वराला तुमच्या सर्वांचा येईल कळवळा. कळलं का तुम्हाला? गळ्यामध्ये घाला तुळशीच्या माळा, सर्व जीवाशी असू द्या जिव्हाळा आणि वाईट व्यसन करून आपल्या जीवाची करुणा का अवकाळा. काय होईल? मग सिद्धेश्वराला येईल तुमचा कळवळा. म्हणजे आपल्या सिद्धेश्वर देवाला एक दिवस आपण आवडलो की मग आपण जगामध्ये कोणाला आवडायची गरज नाही. आपण त्याचे एकदा झालो ना, मला तर वाटते सर्वांनी उद्याच त्याचं व्हावं. कारण उद्या त्यांचा दिवस आहे, महाशिवरात्री आहे. इतकी सेवा करा, इतकी सेवा करा. या जगामध्ये फक्त तुमचं चिंतन, तुमचा परमार्थ सोबत येणार आहे. तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा सोबत येणार का? नाही दादा, येणार नाही. त्याच्यामुळे सेवा करा, सर्वांशी प्रेम असू द्या, सर्वांसोबत चांगलं राहा. चुकलं असेल तर आपले मुलगा बोलत होता या न्यायाने मला क्षमा करा. जाता जाता एवढं सांगेल की बाबा सर्वांनी ज्ञानेश्वरी वाचावी. माझ्या कीर्तनातला एकच मुद्दा सगळ्यात मोठा, चहा नंतर प्या पण हे ऐका. म्हणून मी तुम्हाला इतकं बाकी कीर्तन इथं सोडून द्या तुम्ही, पण तुमच्या सर्वांच्या पाया पडून सांगतो, अरे गाड्या सर्वांनी माझी एकदा ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी घरामध्ये आणून ठेवा. रोज तिची पूजा करा. नाही वाचतायत एकदा तिच्याहून बोट फिरवा, नाही बोट फिरवतायत एकदा तिचं दर्शन घ्या गाड्या. पण ज्ञानेश्वरी घरामध्ये आणून ठेवा, ज्ञानेश्वरीवर प्रेम करा. बस एवढंच सांगत आणि एवढंच घर न्या. ऐका बरं काय, आपल्या सिद्धेश्वराची सेवा करा, याच्यात काही मला शंका नाही. आपल्या हनुमंतरायचं मंदिर इतकं सुंदर केलंय, याचा अर्थ तुम्ही देवावर प्रेम करतात. पण मी एकच सांगेन, मी आळंदीला राहतो, पण आळंदीला असं नाही ज्ञानोबराच्या
ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचा अनुभव घेतो म्हणून तुम्हाला सांगतोय. आपलं लेकरू आपल्या लेकराचं एवढंच ऐका की गड्या फक्त ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी वाचा. आमच्या शिलोमध्ये सर्वांना वाचाल ना. जर एका जणांनी जर आजपासून ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली तर माझं कीर्तन सफल झालं. आता कीर्तन माझ्या टायमामध्ये मी कीर्तन 11 वाजता राईट कीर्तन सोडलं मी. आता फक्त इथून पुढचे 2च मुद्दे सांगणार आहे. ते म्हणजे एक ज्ञानेश्वरी वाचा. एकानं जर सुरुवात केली ना आजचं कीर्तन देवाला पावलं. आपल्या शब्दात देवाला पावलं. फक्त ज्ञानेश्वरी वाचा. दुसऱ्या ग्रंथाचं वाचन करा अथवा नका करू पण ज्ञानेश्वरी सर्वांना वाचली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आपण ज्ञानेश्वरी माऊली घेऊ. आणि दुसरा मुद्दा मी सूचना एक सांगतो. ज्ञानेश्वर माऊली